श्री अध्याय 10 श्री गणेश नामा गाठी होती पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा म्हणे करून विचार आरंभले स्वामी चरित्र ते शेवटायचे निहणार स्वामी समर्थ असती हावेरी नामक ग्रामी यजुरुदी गृहस्थाश्रमी बाळापा नामे दुजे कोणी राहत होते आनंदे संपत्तीने संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सरापी करीती जनिवा गतिपती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात येऊ बघले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली त्याची जरी संसारी वर्तती तरी मणी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता पेटेल पंचपक्वाने सुवर्णताटी आपणापुढे भरून येते पाहुणे या स्वप्नेशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ असा केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापश दृढ तर विवेकशास्त्र तोडीला सोलापुरी कामाय महसे असे सांगून सर्वत्र असे सद्गुरू निघाले सद्गुरू शोधाशे घरदार सोडिले मुरगोड ग्रामपख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोड मला दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्नची ती मग शिवाराधना करीते कामनाची ती धरोनी 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देते असे तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन वरसा पूर्ण असावा एकूण वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतीसी ती चिती तोसली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हार दीक्षित आनंदन संसार केली यथावी तिचे चिदंबर नामविधान ठेविले त्या लागून शुक्ल पक्षी शशी शमान बाळ वाढू लागले पुढे केले पौंची बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा वाकरण काव्यग्रंथ पडवले एकदा यजमानाच्या घरी व्रत होते गजगौरी चिदंबर दयावसरी पूजे लागे आणले प्राणप्रतिष्ठा म्हणतो कोणता गजाची प्राणी निंतत होता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लीला अपर दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जिका शंकर जगदुदार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले त्या समय एके दिरी ब्राह्मण बेचल भोजनी तूप गेले सर्वांनी दीक्षित ते समजले चले भरले होते गट त्याचे लावित अमृत सत्यघृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन तेव्हा पुणे शहरामाची पेशवे होते रावबाजी एके समय ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरे त्यामुळे जन झाले तर दात्यांची लागे नाता यांनी हे कोणी मुरगोडे आले धावणे मग ते दीक्षिताचे सांगून दादा आपली लावावी राबाची श्रुतनाथ कर्णपर्णे झाला श्रुत ते म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षिताशी निरोप पाठीला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे असे सांगता दीक्षिताप्रती त्यावेळी काय बोलते आता तुझी पालटली मती त्वरित मागचे निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्वजनी ठेवी निर्धार निरोप तू दिसला असे सिद्धवाक्य सत्य झाला रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्त राहिले परतंत्र जन्मावरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गटीत तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही त्याचे जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याच्या घरी तूप पाडण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांच्यावर नीला अल्पवृत्त मरकडे बाळापाय येत पुणे स्थान जाणून येते ते केल्या वृत्तांत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ येथे रूपे प्रकटले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समज सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोद्या गुढा श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्री रस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नामा मागील वर्णिले बाळापा मुरकुडे आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपी श्री तिथं वास्तव संप्रत करतात परिमोडकोचे मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगता गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातेरी तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी योनी सांगती तेचे करावे मानवला त्याचे विचार निघाले तेथून सतर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळापा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नुसूय सरस्वती पावले प्रेमबंधे भावे वंदिली प्रातकाळी उठणे संगमावरी स्नान करून जपदा पाठ ध्यान आटोपणे मागो तिथे गावात सेविकांबरोबरही मागोनिया मधुकरी भोजनोत्तर संगम परतोनी येते ते मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसी जपधाने आस्था जाता वासरमी संध्या स्नान करावे करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामामध्ये तिथे सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृहसुतकांता शीतोष्णाचे पर्वा न करता आनंद वृत्ती राहते शीतोष्णाचा वैत्रास अर्धपोटी उपास परितायाचे मानस कदा उदास न्यायचे अयाराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखुनायचे परी बाळापासी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन येणे ते आमच्या सुधोनी जे पडेल तुम्हाला कमी तेथे आम्ही पूर्वजे बाळापासी मानवले 2 दिवस त्याचे केले पोटभरून जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडलेले त्याच्या घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमारी जोडी उदकी बुडवावी आणून या बाहेरी बैसून तिथी शिवळारी मग काय भाकरी असा नेम चालवला असे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्णजी दिन चिंता शतास सद्गुरु प्राप्तीची लागली हिने आपल्या प्राप्तान भोगभोगवी दारुण ऐसे सद्गुरुचरण ऐसे पुण्य पाहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसाची 1 मास होता निश्चिती स्वप्नी ती नियती मूर्ती येऊन या दर्शन तिथे बाळापाची ती सुखाय 15 दिवस गेल्यावर निद्रित असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भितरी येऊन या अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपला चालू मग कोणी एके दिवशी बाळपाले संगमाशी वृक्षात इथे साजरी गेले स्नान करावे परतले स्नान करून चतुर आले त्याने उसरू उचले दाखल ऋषी निघाला त्याशी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपले ग्रामामाजी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळापा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावायचे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून त्याशी मार्गावरी झाले चरणसाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापा पोचले होणे नगरी रम्य देखील ते जेथे नुसते सरस्वती येथे प्रवास करते तेथे सर्व सौख्य नांदते आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रीचे महिमान केवी प्रत्यक्षाच्या वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समश्रुती सदा परिशोध एकादश अध्याय गोड आहे श्रीरस्तु शुभम भवतो अध्याय 12 श्री गणेशाय नामा करावाय जगदुदार हरावाय भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरी तसे भक्तजन तारणार
नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येतिरूपे प्रकट होते ती समर्थ श्री स्वामी गताध्यक्षंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंदपोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ ते कासबाग येते. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळ. दर्शनाच्या उत्कटची ती कडीसाखर घेऊन आती. गर्दी माझे प्रवेश करायची. स्वामी सनिध पातले अजून सुहासे होते. स्वामीवरती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येली. येऊन या भानावरची श्री चरणांची सोडली मिठी. आनंदमय न बाय ब्रह्मानंद न माय पोटी. स्तोत्र ओटी गात असे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते पुतळे. उठीने काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षाशी आलिंगन दिले त्याने प्रेम करून. बाळाप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाखवले. त्यासह एक जागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामीचे अर्पण करा नैवेद्याचे अवश्य म्हणून त्याशी बाळाप्पा तेव्हा चालले. त्या समयी श्री स्वामी समर्थ असे ते दिनरूप मंदिरात राजाज्ञेमधून तेथे प्रवेश कोणाचा नाव होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तिथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्म ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास्य देव त्याचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान करावे. करी जोळी घेऊन स्वामी श्री स्वामीचा होळी घेऊन मस्तक ठेवून चरणी जावे. भिक्षे काढणे मागून या मधु करी. मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी बकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. 16 आदी करून सेवे करू बहुजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्याची बाई आज्ञा करी आपण श्री सेवेची करीत जावे. आनंदे बहुजन सेवे करीत. बाई मुख्य त्यामध्ये सर्व अधिकार तिच्या घरी व्यवस्थेचा होते पै. या कारणे आपसात भांडणे दिसत होती. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पाने पाहून नाना युक्ती योजन मोडून टाकले. भांडण एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करते. आनंदी ऐसे लोटता काही दिवस. बाळाप्पाची या शरीर स्वाती जडली रात्रंदिन. चैनचे क्षणभरी भोग भोगल्या काही जण. कागदाची पुडी बेमूतून पडली ती पाहता उकलून. विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळाप्पाशी यावे मरण. विष तिथले कानवले पाडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजोरी गुप्त असं उदरी. सद्गुरु सेवा त्यांच्या घरी व्हावे. लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी त्याने महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे करणे. हे पावणे एके दिवशी बाई विनय समर्थासी आपण सांगून बाळाप्पाशी शंकर पूजनी वर जावे. तशी आज्ञा त्या प्रती एके दिनी समर्थ करीती. बरे बाळाप्पाची चिती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. असे नसेल हे सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हिची सत्य. परी यापरी चिठ्ठ्या लिहित. प्रश्न पाहता बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावाची पूजन ती मजा लिहिली असे. तेव्हा सर्व भ्रांत पेटेली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही पानगड पाहिली श्रीपाद भट्टाची. श्रीपाद भट्ट एके दिवशी बोलते बाळाप्पाशी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहील. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोले. पण बाळाप्पा मनी किन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल असेच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थाची. कुलदेवच्या दर्शनाशी जावा यायचे बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ असे मुख्य काय बोले. कुलदेवचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासे. समर्थाने ते न देते आज्ञेचे तरी टाकून चिठ्ठीचे आपण आज्ञा द्यावी. त्याचे कपट न जाणं असे म्हणे त्याचे देत. 2 चिठ्ठी लिहून उभयताने टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटाची उचलली सत्वरी. तेथे राहून चाकरी घरी यायचे लिहिले असे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसे दूर त्या प्रती करतील ते द्याळे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राप्त कथा समज सदा प्रेमळ परिसोध. द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.